नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे, तर जेवणात काहीतरी नवीन पदार्थ म्हणून आज आपण उपवासाच्या भाजणी पिठाचा कढी पकोडा ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी 4 उकडलेली बटाटे घेतले आहेत. उपवासाचं भाजणी पीठ घेतलं आहे 1 कप. 1 कप दही घेतलेला आहे. शेंगदाण्याचा कूट घेतला आहे 1 कप. 3 ते 4 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरलेल्या आहेत. 2 चमचे जिरं घेतलं आहे. कोथिंबीर, अर्धा चमचा साखर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ. चला तर रेसिपीला सुरुवात करू. आपण आधी उपवासाचे पकोडे बनवून घेऊ. इकडे मी भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता बटाटा किसून घेऊ. असा बटाटा किसून घ्यायचा. तुम्ही बटाटा मॅश पण करू शकता. बटाटा आपला किसून झालेला आहे. आपण आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घेऊ, मग जिरं, मग शेंगदाण्याचा कूट, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ. मग उपवासाचं भाजणी पीठ घालून घेऊ 3 चमचे. कोथिंबीर, चवीनुसार मीठ. मग हे सगळं मिश्रण आपण चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ. या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे. असा मिश्रणाचा डो तयार करून घ्यायचा. मी इकडे पाण्याचा वापर नाही केलेला आहे. आपण आता हा डो 15 मिनिटं रेस्ट करायला बाजूला ठेवून देऊ. आपण आता पाण्याचा थोडा शिडकाव मारून पीठ थोडं परत मळून घेऊ. असं हे पीठ मळून घ्यायचं थोडं. आपण आता या पिठाचे पकोडे बनवायला सुरुवात करू. इकडे मी तेल गरम करायला ऑलरेडीच ठेवलेलं. आपण आता त्याच्यामध्ये पकोडे तळून घेऊ. असे हे पकोडे तळून घ्यायचे उपवासाचे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. हे आपले उपवासाचे पकोडे तयार झालेले आहेत. आपण आता उपवासाच्या कढीचं बॅटर बनवायला सुरुवात करू. इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता 1 कप दही घालून घेऊ. मग ह्याच्यामध्ये आपण आता 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ. मग आता ह्याच्यामध्ये परत आपण आता उपवासाचं भाजणी पीठ 2 चमचे घालून घेऊ. हिरवी मिरची, 1 चमचा जिरं, साखर. आपण आता हे मिश्रण मिक्सरला वाटून घेऊ बारीक. असं हे बॅटर झालं पाहिजे. चला तर आपण आता उपवासाची कढी बनवायला सुरुवात करू. इकडे मी फ्राय पॅन घेतला आहे. त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं 2 चमचे. आपण आता त्याच्यामध्ये जिरं घालून घेऊ. जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. जिरं आपलं चांगलं तडतडलं आहे. आपण आता जे कढीचं बॅटर तयार केलेलं ते घालून घेऊ आता याच्यामध्ये. थोडंसं पाणी घालून घेऊ. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घाला. मग थोडं ढवळून घेऊ. दोन ते 3 मिनिटं हे मिश्रण ढवळत राहायचं. त्याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊ.
चांगली कढीला उकळी आलेली आहे. आपली उपवासाची कढी तयार झालेली आहे. माझी ही उपवासाच्या भाजणी पिठाचा कढी पकोडा ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा. धन्यवाद.